मोडणीम जिल्हा परिषद गटात पाणी आलं म्हणजे आमच्यासाठी जीवदानच आहे. हे शिवाजी नाना कांबळे यांच्या पाठपुराव्यामुळेच शक्य झालं. मोडणीम जिल्हा परिषद गटासाठी सीनामाडा योजना तातडीनं सुरू झाली पाहिजे. मागणी दिलीये, नाहीतर पुढचं पाऊल ठरलेलं आहे. ह्या पाण्यामुळं मोडणीम जिल्हा परिषद गटातली शेती वाचली. रणजित भैया शिंदे आणि शिवाजी नानांचं मोठं योगदान आहे. मोडणीम जिल्हा परिषद गटात 8 तास वीज मिळाली तर शेती टिकल. हीच मागणी अधीक्षक अभियंत्यांकडे मांडली आहे. मोडणीम जिल्हा परिषद गटात 5 MVA ट्रान्सफॉर्मर खूप उपयोगी ठरेल. हे बबनदादा शिंदेच्या प्रयत्नातून झालं. मोडणीम जिल्हा परिषद गटात आता चिखल नाही, पक्का रस्ता आहे. रणजित भैया आणि शिवाजी नाना आहे. यांचे प्रयत्न दिसत आहेत. मोडणीम जिल्हा परिषद गटात तलाव सीनामाडा योजनेतून भरलाय. बबनराव शिंदे आणि रणजित भैया यांच्यामुळेच शक्य झालं. मोडणीम जिल्हा परिषद गटातलं हे काम खूप दर्जेदार चालू आहे. पालकमंत्री आणि नानांनी स्वतः पाहणी केली आहे. मोडणीम जिल्हा परिषद गटातून वंदना शिवाजी कांबळे उभ्या येतात. 13 गट 25-26 गण एक टीम विकासासाठी एक मत. मित्रांनो, मोडनिंब जिल्हा परिषद गट हा शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी थेट जोडलेला गट आहे. या गटात पाणी, वीज, रस्ते आणि सिंचन हे प्रश्न केवळ चर्चेपुरते राहिले नाहीत, तर त्यावर सातत्याने पाठपुरावा झाला आहे. देशमुख, बैरागवाडी आणि भवानी पाझर तलावात पाणी सोडण्यात आलं. सीनामाढा उपसा सिंचन योजना तातडीने सुरू व्हावी यासाठी प्रशासनाकडे ठोस मागणी करण्यात आली. शेतीपंपासाठी 8 तास वीज पुरवठा मिळावा यासाठी आवाज उठवण्यात आला. सोलंकरवाडी सबस्टेशनची क्षमता वाढवून वीज समस्येवर तोडगा काढण्यात आला. मोडनिंब वार्डातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण झालं, त्यामुळे गावातील दळणवळण सुलभ झालं. ही सर्व विकास कामे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित भैया शिंदे आणि समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी नाना कांबळे यांच्या पुढाकारातून शक्य झाली आहेत. दिनांक 5 फेब्रुवारी रोजी EVM मशीनवरील मोडनिंब जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ वंदना शिवाजी कांबळे, मोडनिंब पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ मंदाकिनी चांगदेव वरवडे यांच्या नावासमोरील कमळ चिन्हाचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा.